श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत मधील एक अत्यंत प्रभावी कथा आहे. भक्तजनांच्या तारणासाठी श्री दत्त यतिरूप धारण करून पृथ्वीवर प्रकट झाले आणि अक्कलकोट येथे त्यांनी वास केला. जे कोणी त्यांच्या भक्तीत आले त्यांचं जीवन बदललं. त्याच्यातच एक होते स्वामी सूत, अत्यंत श्रेष्ठ आणि निष्ठावंत भक्त. त्यांचं चरित्र ऐकलं तर मोठमोठे दोषही नष्ट होतात. त्यांचीच ही गोष्ट आहे. मुंबई शहरात हरिभाऊ नावाचे गृहस्थ राहत होते. ते आनंदाने आपले जीवन जगत होते आणि नोकरी करून निर्वाह करत होते. ते पूर्वीपासून संपन्न घराण्यातील होते. त्यांच्या गावात त्यांची आई भाऊ राहत होते. मुंबईत त्यांचे एक मित्र होते, पंडित नावाचे ब्राह्मण. ते व्यापार करत होते, पण त्यांना मोठा तोटा झाला. एके दिवशी पंडितांनी स्वामी समर्थांची कीर्ती ऐकली आणि मनोमन त्यांनी स्वामींना प्रार्थना केली, जर मी 8 दिवसात कर्जमुक्त झालो तर मी त्वरित अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेईन. दरम्यान हरिभाऊ आणि त्यांच्या मित्राचा व्यवसाय चालू होता आणि त्यात नुकसान होईल अशी भीती वाटत होती. त्यांनी एक युक्ती काढली आणि पंडितांना सर्व परिस्थिती सांगितली. ते म्हणाले, हे नुकसान भरून काढायला आमच्याकडे पैसे नाहीत आणि जर तक्रार झाली तर आपली अब्रू जाईल. तेव्हा पंडित म्हणाले, माझ्यावरही कर्ज आहे आणि माझंही दिवाळ निघण्याची शक्यता आहे. आपण एक उपाय करूया. मी तुमचा मालक म्हणून कागददार नाव देतो. त्यानंतर अचानक परिस्थिती बदलली. व्यापारात अचानक नफा झाला आणि सर्वांची चिंता दूर झाली. तेव्हा सर्वांच्या मनात एकच भावना आली, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांची हीच कृपा आहे आणि आम्ही कर्जमुक्त झालो. हरिभाऊ, पंडित आणि गजानन हे तिघे अक्कलकोटला गेले. स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि अत्यंत भक्तिभावाने पूजन केले. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. हा योगायोग नाही, हा एक संकेत आहे. तुमच्या आयुष्यात बदल सुरू होणार आहे. पण लक्षात ठेवा, ही अनुभूती प्रत्येकाला मिळत नाही. फक्त श्रद्धा असणाऱ्यांना स्वामींची खरी शक्ती जाणवते. स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः.